नागरी विमान वाहतूक मंत्रालयात सोलापूर विमानतळासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली। पुढील प्रमुख मुद्द्याच्या बाबतीत चर्चा झाली व लवकरात लवकर सोलापूर येथील विमानतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। केंद्र सरकारने उडान RCSच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर 50 कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे केली आहेत। विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच ए-दल सेवेत दाखल होणार आहेत। DGCA लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या। सोलापूर मुंबई, सोलापूर तिरुपती, सोलापूर दिल्ली, सोलापूर हैदराबाद आदी विमानसेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली। बैठकीनंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची सदिच्छा भेट घेतली व सोलापूर येथील विमानतळ लवकर सुरू करण्यासंदर्भात विनंती केली। या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष M. सुरेश, नियोजन आणि संचालन मंडळाचे सदस्य डॉ. शरद कुमार तथा AXA, इंडिगो आदी विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते।